समाधीचा प्रसंग म्हणजे मृत्यू शिकवण्याचं ज्ञान. निर्भयतेने जगायचं असेल तर हे मृत्यूतंत्र आपल्याला अवगत झालं पाहिजे. संत हे मृत्यू निष्णात असतात आणि तोच निष्णातपणा आपल्याला देतात. परमार्थात जर तुम्ही आलात, ज्ञानानं आंधळे असलात, आचरणानं पांगळे असलात, तरी माऊली तुम्हाला सांभाळते. फक्त एकच आहे, माऊलीला माऊली माना, दुसरीकडे जाऊ नका. कसंही असाल त्याच्याकरता हा दरबार खुला आहे. सत्ता, संपत्ती, मित्र, नातेवाईक यांच्यावर विश्वास ठेवू नका. ह्या मृगजळाच्या पाठीमागे लागू नका. मुक्तपणाने परमार्थामध्ये या. माऊलीला विनंती करा, माऊली तुम्ही फार मोठे आहात, नाही आम्हाला मोठे केलं तरी चालेल, पण मुलगा म्हणून का होईना आम्हाला आपल्या सानिध्यामध्ये घ्या. एवढीच तुमच्या चरणी आमची विनंती आहे. अशी प्रार्थना भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समाधीजवळ येऊन करा. आमच्या पापाने आम्हाला नाही चांगलं जीवन जगता आलं, नाही समाधानी होता आलं, आमचं ज्ञान आम्हाला नाही तारू शकलं, हा आमचा अनुभव आहे. पण मात्र तुमच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर एवढी एकच प्रार्थना आहे की आमचा मृत्यू मात्र वाईट नको, शेवटचे दिवस वाईट नको, अपमानात जीवन जगायला नको. एक तर संसारी लोकांनी केलेला अपमान आणि मृत्यूचं भय, दोन्ही संघर्षामध्ये आमचं म्हातारपण जायला नको. म्हणून माऊलीकडे येत असताना एवढीच प्रार्थना, कारण की माऊली हे मृत्यूविजयी आहेत, मृत्यूवर मात करणारे आहेत. हा या शेवटच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबा हेच आपल्याला शिकवतात की मृत्यूवर मात करा. हे आमच्या ज्ञानेश्वरचं शिक्षण आहे.